सर्व प्रकारच्या चोरी आणि लुटमारी संदर्भात ही चोरांना पाठीशी घालण्याची, मुळात ज्या राम मंदिरासाठी अयोध्येत करसेवकांनी जर संयम पाळला असता, धैर्य पाळलं असतं, तर राम मंदिर निर्माण झालंच नसतं ना. संयमाचा बांध तुटला आणि लोकांनी छातीवरती गोळ्या घातल्या. करसेवकांना संयमाचा बांध तुटला आणि लोक त्या घुमटावर चढून त्यांनी तो ढाचा उद्ध्वस्त केला आणि त्यातून पुढे राम मंदिर उभं राहिलं. मग संयम पाळा असं तेव्हा का नाही सांगितलं? संयम पाळा, धैर्य पाळा, आपण कायदेशीर मार्गाने लढा देऊन राम मंदिर उभं करू, हे तेव्हा आपण का सांगितलं नाही? तेव्हा साधारण 1000 करसेवकांचे बळी गेले, हौतात्म्य पत्करलं. त्यानंतर मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या दंगली घडल्या त्याच्यामध्ये 650 शिवसैनिकांच्या प्राणांची आहुती गेली हिंदूंच्या. त्यात BJP नव्हती. प्राणांची आहुती जी देण्यात आली त्यात BJP नव्हती, त्यात संघ नव्हता, त्याच्यामध्ये शिवसैनिक. त्यानंतर बॉम्बस्फोट घडले त्याच प्रकरणात, त्यातही मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू मेले, मराठी माणसं मेली. संयमाच्या गोष्टी आता सर्व काही तयार झाल्यावर आपण करतात, पण बलिदान आणि त्याग या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही केलं आहे, तुम्ही नाही, हे मला त्यांना सांगावंसं वाटतं. मुळात कारवाई होईल हो, सरकार तुमचंच आहे, पण कारवाई होताना दिसत नाही. एखाद्या गुन्ह्यात जेव्हा 5पेक्षा किंवा 5 लोक सहभागी असतात तेव्हा तो चोरी नसते, तो दरोडा असतो. इथे 5पेक्षा जास्त लोक आहेत, त्याच्यामुळे राम मंदिरावर दरोडा पडला. आणि हे एखाद दुसऱ्या माणसाचं काम नाही. कारवाई संपूर्ण जो राम मंदिरचा ट्रस्ट आहे त्यांच्यावर व्हायला पाहिजे. ते कर्तव्यास मुकलेले आहेत, ते कर्तव्यात चुकलेले आहेत. शिवसेनेनं आंदोलनाची घोषणा केल्यावर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातल्या लुटीविरोधात आंदोलनाची घोषणा केल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ताबडतोब पुढे येऊन एक आपली भूमिका मांडली. आधी का नाही मांडली? कारण त्यांना माहीत आहे हे आंदोलन महाराष्ट्रात जर ठिणगी पडली तर त्याचा बनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. मुळात राम मंदिर ट्रस्ट बरखास्त व्हायला पाहिजे पूर्णपणे, आणि त्याच्यामध्ये एकपक्षीय ट्रस्ट नको. हा भाजपचा ट्रस्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये इतर कोणी नाही आहे, सगळे चोर एकत्र आणलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपच्या बाजूने बोलू नये, त्यानं राम भक्तांच्या बाजूने बोलावं. दुर्दैवानं ते भारतीय जनता पक्षाची कातडी वाचवण्यासाठी स्वतःची ढाल देत आहेत. शिवसेनेचं आंदोलन उद्या आहे, उद्या सुरू होत आहे. मुंबईमध्ये त्याची सुरुवात आहे, महाराष्ट्रामध्ये आंदोलन पसरणार आणि त्यानंतर देशभरामध्ये सुद्धा या आंदोलनाला सुरुवात होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे का काय काय झालं आहे अयोध्येमध्ये? फक्त देणग्यांवर डल्ला नाही आहे 550 कोटीच्या. प्रभू श्रीरामाची सर्व आभूषणं चोरीला गेलेली आहेत. प्रभू श्रीरामाचा मुकुट चोरीला गेलेला आहे. प्रभू श्रीरामाच्या गळ्यातला कंठातला हार चोरीला गेलेला आहे. सीतामाईची कर्णफुलं चोरीला गेलेली आहे. लक्षात घ्या, सीतामाईच्या गळ्यातला हार चोरीला गेलेला आहे. ज्यांना आम्ही रामाच्या पादुका म्हणत होतो, तिथे त्या भरतानं 14 वर्ष सांभाळल्या त्या रामाच्या पादुकाही चोरीला गेलेल्या आहेत. आणि तुम्ही म्हणताय की संयम आणि धैर्य पाळा.
रामाचा मुकुट, रामाचं सिंहासन, रामाची कर्णफुलं, रामाची आभूषणं हे चोरीला जात आहे. आणि तुम्ही आम्हाला सांगताय संयम पाळा, धैर्य पाळा. आप संयम की बांध टूट गया है, अब नहीं संयम हो सकता. कल से हमारा आंदोलन शुरू होगा और ये कोई पॉलिटिकल आंदोलन नहीं है. उद्धव ठाकरे जी ने देश के पूरे हिंदुओं का आह्वान किया, चाहे वो किसी भी पार्टी में हो, चाहे कांग्रेस हो, चाहे राष्ट्रवादी कांग्रेस हो, चाहे कम्युनिस्ट हो. जिनको लगता है कि राम हमारा है, राम से हमारा कोई रिश्ता है, वो सभी ने इस आंदोलन में सहभागी होना चाहिए. मुझे लगता है कांग्रेस पार्टी ने उत्तर प्रदेश में आंदोलन शुरू किया, आम आदमी पार्टी ने भी शुरू किया. महाराष्ट्र में ये सब लोग आने वाले दिनों में एक बड़े मंच पर आ सकते हैं. या राम मंदिर दानपेटी कमान प्रकरणी 2 घटना महत्त्वाच्या दिसत आहेत. ज्या बजरंग दलाचे नेते विनय कटियार असं म्हणतं आहे की पंतप्रधानांनी त्यांना मध्यरात्री फोन केला होता आणि या संपूर्ण प्रकरणाची ते त्यांच्याकडून बरोबर आहे त्यांचं विनय. हां, आणि नंबर 2 की RSSचे प्रमुख मोहन भागवत यांना या प्रकरणी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला की राम 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 करत निघून गेले. विनय कटियार हे राम जन्मभूमी आंदोलनातले एक महत्त्वाचे त्या काळातले पुढारी होते. जेव्हा पहिली परिसेवा झाली तेव्हा मी तिथे होतो. विनय कटियार आणि जी संपूर्ण अयोध्या तेव्हा पार्टी घातली तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर माझं लिखाण त्याच्यावर प्रसिद्ध झालेलं आहे. विनय कटियार आणि त्यांचं बजरंग यांचा फार मोठा सहभाग त्यावेळेला होता. पण गेल्या काही काळापासून विनय कटियार यांना सुद्धा अयोध्येतून दूर जावं लागलं, कारण एका विशिष्ट टोळीनं अयोध्येचा ताबा घेतला. आणि मग विनय कटियार असतील असे अनेक काही लोक जे आहेत प्रमुख, संतोष दुबे असतील, त्यांना अयोध्येतून बाहेर काढण्यात आलं. आता हे सगळे लोक परत आलेले आहेत आणि या सगळ्यांनी राम मंदिरातल्या दानपेटीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई सुरू केलेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनय कटियार यांच्याशीच बोलावं लागेल. आजही विनय कटियार यांचं अयोध्येमध्ये फार वजन आहे. आजही त्यांना मानणारा मोठा कार्यकर्ता दिसला आणि सच्चा माणूस हे पण तुम्हाला RSS प्रमुखांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, हात जोडून फक्त राम राम म्हणत नाही. बघा, सरसंघ चालकांनी त्यांच्या वतीनं त्यांचे प्रमुख नेते संघाचे दत्ता होसबोळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की पुरेशी आहे. पण मी असं पाहिलं की राम मंदिर ट्रस्टचे जे खजिनदार आहेत गोविंदगिरी, त्यांना याविषयी प्रश्न विचारला तेव्हा तेही हात जोडून पळून गेले. आपण लोकांना सामोरं का जात नाही या विषयावर? हजारो लाखो करोडो रामभक्तांची आस्था तुम्ही पायी तुडवलेली आहे, त्याची लूट झालेली आहे आणि राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार आणि ट्रस्टी हे भक्तांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी पळून जात आहे. याचा अर्थ दाल में कुछ काला है, फक्त काला नाही आहे, आपली दाल काली. उद्धव ठाकरेंच्या सर्व हिंदूंना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं महाराष्ट्राच्या आयोजनानंतर. तुमचं काही राज ठाकरेंचं बोलणं झालं आहे? बघा, हे काय आमंत्रण द्यायचा हा विषय नाही आहे. ही आम्ही एक सुरुवात करतो. ही एक सुरुवात आहे. हळूहळू हे लोण पसरत जाईल. कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे. आता प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं संघर्ष करतो आहे, आंदोलन करतो आहे, प्रश्न याविषयी चर्चा करतो आहे. पण महाराष्ट्र, मुंबई इथूनच हिंदुत्वाची चळवळ सुरू झाली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राम मंदिराची लढाई. त्याच्यामुळे शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे, आमच्या पक्षाचं कर्तव्य आहे, शिवसेनेचं कर्तव्य आहे की या विषयाला, या भ्रष्टाचाराला, या घोटाळ्याला, या राम मंदिर लुटीला मुंबईतून आपण तोंड फोडूया. मागच्या 2 निवडणुकीत भाजपनं कोणता पक्ष कसं हिंदुत्ववादी सोडलेल्याच्या प्रचार आणि प्रस्ताव एकदम तयार केला होता. आता तो भाजप या सगळ्या गोष्टींना काहीच बोलताना त्यांच्या तोंडामध्ये आता बूस लागलेला आहे. त्यांची पण तोंडाची नालेसफाई करणं गरजेचं आहे हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये. बघा, हे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात
ते भाजपमधले किंवा हे काय शिंदे गटातले लोक का बोलत नाही आहेत, का रस्त्यावर येत नाही आहेत? कोणी हिंदुत्व सोडलं आहे? कुठे आहेत एकनाथ शिंदे, कुठे आहेत देवेंद्र फडणवीस? ते म्हणतात ना आम्ही गेलो होतो तिकडे त्यावेळेला आंदोलन करायला, मग आता का आंदोलन करत? राम मंदिर लुटलं आहे, महमूद गजनवीने लुटलेलं नाही आहे, तर तुमच्या पक्षातल्या गजनवीने हे लुटले, दरोडा घातले. दरोडाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि तो पण संपूर्ण राम मंदिर ट्रस्टवर दाखल व्हायला पाहिजे. नाही तर त्याच्यानंतर बोलू. स्टेटमेंट आलेलं जे पावसात जे 2 मृत्यू मुंबईत झाले त्यावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहे. तुम्ही आता ट्विट केलेले भाजपचा क्रूर चेहरा म्हणून अमित शाह त्यांचा चेहरा ट्विट झाले. राज ठाकरेंबद्दल की भाजपच्या सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा माज वाढलेला ही टीका त्यांनी केली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री मौन बाळगून असल्यामुळं हा जो पदाधिकाऱ्यांचा माज आहे तो वाढतो आहे. मला कळत नाही, एरवी देवेंद्र फडणवीस काही काळापूर्वी एवढं बोलायचे, आता त्यांची वाचा का गेली? त्यांच्यावर का उपचाराची गरज आहे का? वाचा का गेली आहे? एक उपमुख्यमंत्री आजारी पडले आहेत, ते इस्पितळात आहे. एवढ्या दुर्घटना, अपघात, मृत्यू घडतायत त्या महाराष्ट्रात, मुंबईमध्ये गुन्हे घडतायत. ना मुख्यमंत्री बोलत त्याच्यावरती, ना डेप्युटी CM बोलत. मुख्यमंत्री तोंड कधी उघडलं? एवढंच बोलायला उघडलं, जे 6 खासदार फोडले त्याच्यामध्ये माझाही हात आहे. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. 2 मुलं मेली, एक मुलगा मेला, एक वृद्ध इसम मेला. रोज खून, हत्या, बलात्कार सुरू आहेत आणि तुम्ही तोंड उघडताय. ते फक्त 6 खासदार फोडण्यामध्ये माझा कसं सहभाग आहे दाखवण्यासाठी. कुठे तो जो चेंबूरचा 11 वर्षाचा मुलगा त्याचा मृत्यू झाला, त्याच्या घरी मुख्यमंत्री गेले का? गेले कुठे? अग्रवालकडे. का? दिल्लीतून आदेश आला अमित शाह अग्रवालच्या घरी जा. तिकडे एक रेल्वेमध्ये एक मुलगा गेला विरार का, त्याच्या घरी गेले का? सुतार 11 वर्षाचा मला वाटतं विहंग श्रीवास, त्याचा चेहरा पूर्णपणे त्या अपघातामध्ये नष्ट झाला होता. त्याची आई आपल्या मुलाचा चेहरा ओळखू शकली नाही. कोण गेलं? डेप्युटी CM गेले सांत्वनाला, CM गेले. काल त्या भागाचे खासदार अनिल देसाई मी जाऊन आला होती, जे वर्णन करत होते, आमच्या डोळ्यात पाणी आलं. त्या इतर काही लहान मुलं अजूनही अत्यवस्थ आहेत. कोणाचा पाठीचा कणा, स्पाईन तुटलेला आहे, लहान मुलींचे हात जायबंदी झालेले आहेत. कोण जबाबदार आहे? सत्ता कोणाची आहे महानगरपालिकेत? जबाबदारी घ्या ना. तुमचा मुंबईचा अध्यक्ष फिरी हसतोय, ही तुमची प्रतिक्रिया? फिरी हसतोय. या मृत्यूनंतर इतका क्रूर चेहरा BJPचा या मुंबईत आणि महाराष्ट्रात आम्ही पाहतो आहोत. देवेंद्र फडणवीस, तुम्ही संवेदनशील आहात ना, स्वतःला समजताय ना. तुमची संवेदनशीलता फक्त आमदार खासदार फोडण्यापुरतीच आहे का? बघा जरा काय चाललं या राज्यात, या मुंबईत. पावसाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र नगरविकास मंत्र्यांनी ताजा निवेदनही दिले नाहीये सभागृहातून. कोणी मृत्यू जे झाले त्यापैकी बघा, त्यांना काही पडलेलं नाही. यांना हृदयच नाही आहे, यांना मन नाही आहे. हे फक्त शिवसेनेचे आमदार खासदार फोडणे, ठेकेदारांकडून खंडणा गोळा करणं आणि ते पैसे आमदार खासदारांना देणं. काल एका अपक्ष आमदाराला 20 कोटीला विकत घ्यायचा प्रयत्न झाला आणि त्याला अमरावतीमध्ये उमेदवार विधान परिषदेचे सदस्य विधान परिषदेला. त्याला म्हटले संध्याकाळी 20 कोटी रुपये घेऊन जा आणि अमरावतीमधून त्याला उमेदवारी दे. या लेवलला या महाराष्ट्राचं राजकारण चाललं.
पैसे 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 कुठे घेऊन जाणार आहात? तुमच्या अंत्ययात्रेला फक्त पैसे उधळायचे आहेत का मेल्यावर? दुसरं काही नाही. तुम्हाला रडायलाही भाड्यानं आणि पैसे देऊन माणसं आणावे लागतील मृत्यूनंतर. तुमच्या लक्षात घ्या, छातीपीठाला माणसं भाड्याने आणावे लागतील. एवढं तुमचं क्रौर्य एक राज्यकर्ते म्हणून दिसत आहे. कुठे घेऊन जाणार सगळं? सर, करोड़ों हिंदुओं को लूटा जा रहा है, ठगा जा रहा है, और ऐसे में कितने हिंदुओं को नुकसान के नुकसान हो रहा है. किस तरीके से आप यहाँ पे आंदोलन करेंगे और क्या करेंगे? बात ऐसी है भाई, शिवसेना का हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का इस आंदोलन से बहुत ही गहरा एक रिश्ता रहा है. ये रिश्ता नरेंद्र मोदी जैसा नहीं है, हमारा पुराना रिश्ता है, नहीं. हमारे लोगों ने जान दी है. हम लोग गए थे वहाँ, हम लोग सीबीआई के सामने भी पेश हुए हैं. तो जब राम मंदिर का चढ़ावा, डोनेशन की चोरी होती है, चोरी नहीं, ये है डकैती. जब क्राइम 5 से ज़्यादा लोग करते हैं तो उसको ऑर्गेनाइज क्राइम बोला जाता है और ये डकैती में जाता है. कानूनन उसको डकैती बोलते हैं. ये डकैती और 1-2 आदमी का काम नहीं है. पूरा राम मंदिर ट्रस्ट को, पूरे राम मंदिर ट्रस्ट के ऊपर डकैती का अपराध जो है वो लॉज होना चाहिए, गुना लॉज होना चाहिए. पूरा राम मंदिर ट्रस्ट को बर्खास्त करना चाहिए. अब आरएसएस के जो प्रमुख नेता है दत्ता जी भोसबोले जी, वो कहते हैं कि संयम, धैर्य रखिए. अगर हमने संयम और धैर्य रखा होता उस वक्त तो राम मंदिर नहीं बनता. तब आपने क्यों नहीं कहा कि संयम रखिए, धैर्य रखिए? तब लोगों को शहीद होने दिया आपने. सबसे ज़्यादा शहीद इस मुंबई में हुए शिवसेना के 610 शिवसैनिक वो दंगे में मारे गए, शिवसेना के. यहाँ जो उसके बाद बम ब्लास्ट हो गए, उसमें 700 लोग मारे गए हैं भाई. तो किस संयम और धैर्य की बात आप करते हैं? सामने आकर बात करिए, पीछे से बात मत करिए. ये पूरा ट्रस्ट बर्खास्त कर लीजिए और ऑर्गेनाइज क्राइम है, उस हिसाब से आप एफआईआर लॉन्च करिए. योगी आदित्यनाथ को कहीं कहीं बचाने की कोशिश की जा रही है. मुझे नहीं लगता उसमें योगी जी का कुछ हाथ है. योगी जी को भी उसमें कुछ लोग संकट में लाने की कोशिश कर रहे हैं. यहाँ अयोध्या में जो गैंग वॉर चल रहा है, अयोध्या में अंडरवर्ल्ड चल रहा है. एक दूसरे के ऊपर बंदूकें तान कर अयोध्या में खड़े हैं लोग, एक दूसरे के ऊपर. कोई योगी को ख़त्म करना चाहता है, कोई और किसी को ख़त्म करना चाहता है. और अयोध्या के भूमि पर ये चल रहा है अंडरवर्ल्ड. जो मुंबई में होता है ना अंडरवर्ल्ड, वैसे वहाँ भी चल रहा है अंडरवर्ल्ड. कब तक चलेगा ये? हिंदुत्व के नाम पर, राम के नाम पर. मुझे तो डर लगता है 2-4 दिन में ये देखकर राम खुद वापस वनवास में चला जाएगा. चलिए, बारिश को लेकर आपने सौदागर बताया जिस तरीके से भारतीय जनता पार्टी का चेहरा जो है मुंबई में आपने देखा होगा, इतना क्रूर घिनौना चेहरा. ये मौत के सौदागर है. बच्चे मर गए, बूढ़े मैनुअल में गिरकर बह गए, और उनके पार्टी के मुंबई के अध्यक्ष हैं, वो हंसते हैं क्रूरता से. आनंद आता है क्या उनको? कहाँ गई संवेदना, कहाँ गया संयम? देवेंद्र फडणवीस आप मुख्यमंत्री हो, आप इस राज्य की जनता की सुरक्षा की जिम्मेदारी आपकी है, चाहे मुंबई हो या नागपुर हो या महाराष्ट्र हो. ऐसी व्यक्ति आपके मुंबई पार्टी के अध्यक्ष है. क्या एक्शन लिया आपने? निकाल दो उसको.